एटीएसने काय केला होता? एटीएसने हे आरोपींना फ्रेम केलेला होता. एटीएसचा तपास चुकीचा होता हे त्यांना कळाल्यावरती त्यांनी एनआयए कडे तपास दिला. संजीवजी पुनाळेकर यांनी पिटिशन फाईल केलेली आहे सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये. मग आता ही नेमकं जे हॅरेसमेंट वगैरे ही कोणाच्या विरोधात असणार आहे? आता हे पूर्ण एजन्सी जे अधिकारी होते त्यांच्या विरोधात असणार आहे. उच्च न्यायालयासमक्ष पिटिशन फाईल केलेली आहे. आम्ही हा जजमेंट होण्यासाठीच आम्ही वाट बघत होतो. आज जजमेंट झालेला आहे. आम्ही निर्दोष आहे हे आम्हाला कोर्टाने सिद्ध करून दिलेलं आहे की आमच्या अगेन्स्ट मध्ये कोणताही प्रकारचा पुरावा नव्हता. मी पूर्णतः निर्दोष होतो. संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेला मालेगाव बॉम्बस्फोट निकाला आज आलेला आहे आणि यातील सातीची साती आरोपांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या नेमकं कोर्टात काय घडलं, कशा प्रकारचा युक्तिवाद झाला यावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत रणजित नायर सर आहे. नायर सर, लेट्स मराठीमध्ये प्रथमतः तुमचं स्वागत आहे. नमस्कार. सर, नेमका युक्तिवाद काय झाला कोर्टात? नेमका आमचं आधीपासून एकच स्टँड होता की आमच्यावरती लावलेले सगळे आरोप खोटे आहेत, त्यांना कोणताही तथ्य नाही आहे. आणि तो पुरावा जेव्हा कोर्टासमक्ष आला, कोर्टाने हे आज जजमेंटमध्ये सिद्ध करण्यात आम्ही यशस्वी झालो आहे. कोर्टाने त्यांचा निकाल दिलेला आहे की आमच्या अगेन्स्टमध्ये एकही कोणत्याही प्रकारचा पुरावा आलेला नाही आहे. खर तर ही जी घटना घडली ती 2008 मध्ये घडली होती. त्यावेळेस राज्यामध्ये म्हणजे आघाडीचं सरकार होतं. त्या काळामध्ये पहिल्यांदाच एक शब्द आला होता, काय? हा, हिंदू आतंकवाद, हिंदू दहशतवाद हा खूपच मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि त्यानंतर कड्या जुळवत गेल्या सत्ताधारी. पण आज ह्या आखरीचा केस होता जो ॲक्विट झाला. ह्याच्या अगोदर जे कडी त्यांनी लावले होते ते ह्याच्या अगोदर सुद्धा ॲक्विटल झालेले आहेत. जे शब्दांना त्यांनी लावले होते, काही हिंदू कार्यकर्त्यांना यांनी अटक केलेली होती, काही केसेस खोटे लावले होते, पण प्रत्येक कोर्टाने सगळ्यांना निर्दोष सिद्ध केलेला आहे. आरडीएक्स आणि ती गाडी ही नेमकी म्हणजे जर म्हणत ते 7 जणांच्या कोणताही संबंध असं कोर्टात म्हटलेलं आहे. नेमकं काय युक्तिवाद होता तो थोडं स्पष्ट सांगा ना. युक्तिवाद तर सरळ असा होता की भाई आमच्याकडे आरडीएक्स याचा कोणता संबंध नाही. हा ओपन मार्केटमध्ये भेटणारा पदार्थ नाही आणि आम्ही सर्वसाधारण व्यक्ती आहोत, आमच्याकडे कुठून आलेलं नाही. आणि ह्यांना हे सिद्ध करायचं होतं की ते आमच्याकडे होता किंवा आमच्याकडे स्ट्रेसेस होते. पण हा प्रॉसिक्युशन पूर्ण फेल झालेला आहे की कोणतेही स्ट्रेसेस पर्टिक्युलर ते स्टेन्स असतात ते आरडीएक्सचे आहेत हे प्रॉसिक्युशन सिद्ध करू शकलेलं नाही. मध्ये वारंवार असा आरोप देखील झाले, यातील काही 5 आरोपी ते फरारच राहिले, ते मिळालेच नाही. यावर देखील आता फरारची गोष्ट सोडा, जे आरोपीवरती ज्यांनी पूर्ण चार्जशीट दाखल करून 17 वर्ष खटला चालला त्यांना आज निर्दोष सोडण्यात आलेला आहे ना. मग ह्यांचा इन्व्हेस्टिगेशनचा अर्थ काय? तुम्ही फरार आता बोलूच शकत नाही त्यांना, कारण त्यांनी आता बोलते की हेनीच केले, ह्यांचं सगळं होतं, ह्यांना सोडून टाकलं ना कोर्टात. कोर्टाने पूर्ण पुरावे सहित निर्दोष मुक्तता केलेली आहे. आता बाकीच्या आरोपींचा काही संबंधच नसतो, कारण काय नाहीत त्यांना बाकी समोर. आपण जर बघितलं 2008च्या ह्या बॉम्बस्फोटानंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले, हिंदुत्ववादी संघटना टार्गेट केलं गेलं आणि त्यानंतर हा तपास वेळोवेळी बदलत गेला. एटीएस कडे गेला, त्यानंतर राष्ट्रपती एनआय कडे गेला. मग एटीएसने काय केला होता? एटीएसने हे आरोपींना फ्रेम केलेला होता. एटीएसचा तपास चुकीचा होता हे त्यांना कळाल्यावरती त्यांनी एनआयए कडे तपास दिला. त्या टाइमला त्यांना आणखीन फ्रेम करावा होता. त्यांना पूर्ण भारतभरातून हिंदुत्ववादी जे कार्यकर्ते होते त्यांना फ्रेम करण्यासाठी त्यांनी दुसरी एजन्सी घेतली पूर्ण नॅशनल वाईज. पण त्यांच्या अगेन्स्टमध्ये पुरावे चेन्स भेटले नसल्यामुळे त्यांना तो जमलेला नाहीये. आणि जितकं जे केलं होतं 17 वर्ष जे टांगून ठेवलं पूर्ण कार्यकर्त्यांना, ते आज निर्दोष मुक्तता झालेली आहे. आता तो त्यांचा पूर्ण खेळ फेल झालेला आहे. सर, यानंतरची प्रक्रिया काय असते? म्हणजे आता जे निर्दोष आरोपी मुक्त झालेले, त्या दोषातून मुक्त झालेले आहेत, पुढची प्रक्रिया कशी असते न्यायालयाची? ह्याच्यामुळे काही प्रक्रिया नसते. जर समोरचा प्रॉसिक्युशनला जर करायचं असेल तर प्रॉसिक्युशन अपील करू शकतो, पण आमच्याकडून आमचे संपलेलं आहे. पण आम्ही एक रिट पिटिशन फाईल केलेली आहे ऑलरेडी. आमच्यावरती अन्याय झालेला आहे म्हणून आमच्यावरती इलिगल डिटेन्शन वगैरे केलेले होते. एक्झॅक्ट मला तेच म्हणायचं होतं, कारण 17 वर्ष आमच्यावरती आम्हाला जितके वर्ष त्यांनी जेलमध्ये ठेवलेलं आहे किंवा आम्हाला 10-15 दिवस हॅरॅसमेंट झालेली आहे, त्याच्याबद्दल आम्ही संजीवजी पुनाळेकर यांनी पिटिशन फाईल केलेली आहे सन्माननीय उच्च न्यायालयामध्ये. मग आता ही नेमकं जे हॅरेसमेंट वगैरे ही कोणाच्या विरोधात असणार आहे? आता हे पूर्ण एजन्सी जे अधिकारी होते त्यांच्या विरोधात असणार आहे किंवा त्यांनी पर्टिक्युलरली काही नावं दिलेले आहेत. सध्या प्रिज्युडाइस असल्यामुळे नावं नाही सांगत. त्याच्यामध्ये पर्टिक्युलर काही नावं आहेत काही लोकांचे, म्हणजे तात्कालीन पोलीस यंत्रणा असो किंवा जे पोलीस यंत्रणा, तात्कालीन कोणी असेल, कोणी पॉलिटिकल लीडर्स असेल, त्यांचे नावं वगैरे त्यांनी घेतलेली आहेत. आणि त्याबद्दल ते सांगते कोणाबद्दल काय झालं आता कोर्ट निर्णय करणार त्याच्यावर. आमच्यावर झालेल्या अत्याचाराचा आता कसं
म्हणजे ह्या केसमध्ये ज्या पद्धतीने गोवण्यात आलं, प्रज्ञेश दिवस किंवा पुरोहित यांना जे गोवण्यात आलं, याच्या आता निकाल आलेला आहे. न्यायालयाने आता निर्दोष मुक्तता केली त्यांना. मात्र ज्या पद्धतीने हॅरेसमेंट झाली, मानसिक त्रास झाला, त्यांच्या कुटुंबाला भोगावं लागलं 17 वर्ष. मात्र ते जे आहे तो मनस्ताप, त्याच्या विरोधात ज्यांनी षडयंत्र असले होते त्यांना देखील येत्या काळामध्ये आता भोगावं लागणार ते. बिलकुल उच्च न्यायालयासमक्ष पिटिशन फाईल केलेली आहे. आम्ही हा जजमेंट होण्यासाठीच आम्ही वाट बघत होतो. आज जजमेंट झालेला आहे. आम्ही निर्दोष आहे हे आम्हाला कोर्टाने सिद्ध करून दिलेलं आहे की आमच्या अगेन्स्ट मध्ये कोणताही प्रकारचा पुरावा नव्हता. मी पूर्णतः निर्दोष होतो हे माझा आज जजमेंट भेटलेलं आहे. आता मी ह्या आधारे मी हायकोर्टात माझी जे पिटिशन पेंडिंग आहे मी सर्वांच्या न्यायालयासमक्ष जाऊन प्रेयर करणार आहे की मला न्याय देण्यात यावा. ज्यांनी मला हॅरेस केलं त्यांच्या अगेन्स्ट मध्ये कारवाई करण्यात यावी. तुमचं प्रज्ञा साधवींसोबत काही बोलणं झालं आहे त्या काळामध्ये? म्हणजे दररोज काय? माझा आरोपी क्रमांक 11 सुधाकर चतुर्वेदी सोबतच असतो. बरं, आता एक शेवटचा प्रश्न घेतो तुम्ही. तर ते पॉलिटिशियन देखील या चौकशीच्या फेऱ्या देऊ शकता का भविष्यामध्ये? बिलकुल येऊ शकतात. ज्यांनी ते आदेश दिला, जर तो अधिकारी सांगेल समोर येऊन की मला कोणीतरी प्रेशर केलं होतं त्यांच्या, कारण सरकारी अधिकारी व्यक्तिगतरित्या कोणावरती हे नाही करत. त्याला कोणतरी दबाव दिला असेल कोणत्या तरी राजकीय पक्षाने किंवा राजकीय पार्टीने, त्याच्यामुळे त्यांनी केलेला असेल. आणि त्यांनी जेव्हा नाव घेतील तर कळेल कोण आहे आणि त्यांच्यावरती कारवाई होईल. बिलकुल होईल. इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे तो. बरं, आता तुमच्यासोबत तुम्ही ज्यांच्यासाठी लढले त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर? आनंद असतो, आनंदाचे अश्रू असतात, आनंद आहेत. ते आता भगवादारी झालेले आहेत, म्हणजे त्या थोडासे सायलेंट आहेत. बाकी मोह संपलेले असतात ह्या लोकांचे, त्याच्यामुळे प्रसन्नता असणारच आणि प्रसन्न आहेच. धन्यवाद. तुम्ही लेट्सअप सोबत संवाद साधल्याबद्दल. हे होते नायरजी. त्यांनी सांगितलंय कशा प्रकारे युक्तिवाद झाला आणि कशा पद्धतीने न्यायदेवतेने ह्या न्याय मिळाला. त्यामुळे निश्चितच येत्या काळामध्ये ज्यांनी षडयंत्र असले, अशा पद्धती हिंदुत्व, दहशतवाद जी शब्द त्या काळापासून आतापर्यंत गाजत आला, तो कसा तयार झाला आणि कशा पद्धतीने त्या काळामधले पॉलिटिशियन असो किंवा अधिकारी असो त्यांची देखील येत्या काळामध्ये चौकशी होऊ शकते असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. कॅमेरा पर्सन संदेश प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी, मुंबई. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.